नमस्कार. स्वागत आहे तुमचं दातपीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे. तर आज आपण शिकणार आहोत भूमिती. तर या आधीच्या आपण व्हिडिओ लेक्चर्समध्ये भूमिती कव्हर केलेली आहे. भूमितीमध्ये आपण बघत होतो फॉर्म्युला सेक्शन, त्यामध्ये आपण 2D आणि 3D डायग्राम्स कव्हर करणार होतो. तर 2D डायग्राम्स मध्ये आपण बघितलं तर त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन हे तीनही आपण व्हिडिओ लेक्चर कव्हर केलेले आहेत. हे तीनही टॉपिक आपले पूर्ण झालेले आहेत. तर आज आपण सुरुवात करणार आहोत भूमितीमधील 3D डायग्राम्सला. आणि आपल्याला काय कव्हर करायचे मित्रांनो, तर आपल्याला कव्हर करायचे 3D डायग्राम्स मधले आपल्याला पूर्ण करायचे फक्त फॉर्म्युला सेक्शन. म्हणजे काय, एक जादू शिकायची, ती म्हणजे आकृती बघून फॉर्म्युले सांगायचे. मग तुम्हाला माहित आहे 2D डायग्राम साठी आपलं काय ठरलं होतं, 2D डायग्राम साठी 2 फॉर्म्युले, 3D डायग्राम साठी 2 फॉर्म्युले. 2D साठी 2 फॉर्म्युले होते, एक होतं क्षेत्रफळ आणि दुसरी होती परिमिती. 3D डायग्राम साठी सुद्धा 2 फॉर्म्युले होते, एक होतं पृष्ठफळ आणि दुसरं होतं ते घनफळ. बरोबर. मग आज आपल्याला 3D डायग्राम्स बघायचे आणि 3D डायग्राम्स मध्ये 2च फॉर्म्युले बघायचे. 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवायचेच नाही, मुळात आपल्याला आकृती बघायची आणि फॉर्म्युले सांगायचे. आज आपण असंच काही शिकणार आहोत. 3D डायग्राम्स मधले पृष्ठफळ आणि घनफळ हे फॉर्म्युले आपल्याला आकृती बघून कसे सांगता येतील, त्यासाठी एक वाक्यही शिकवणार आहे आज मी मजेदार तुम्हाला, जेणेकरून की तुम्हाला कुठलीही 3D डायग्राम बघितली की तिची आपल्याला घनफळ सांगता आलं पाहिजे, पृष्ठफळ सांगता आलं पाहिजे. तर आपण आधी समजून घेऊ फक्त पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे काय. तर आधी 3D डायग्राम्स आज आपण काय शिकणार आहोत, 3D डायग्राम. ह्या 3D डायग्राम्स मध्ये कोण कोण येतं ते नीट बघून घेऊ आपण आधी. ही इष्टिकाचित्ती, वृत्तचित्ती, शंकू, गोल आणि घन. ह्या ज्या डायग्राम्स दिसत आहेत तुम्हाला, या सगळ्या 3D डायग्राम्स आहेत. तर आपल्याकडे बघा, ही एक 3D डायग्राम आहे. एक 3D डायग्राम म्हणजे हा घन आहे. हा काय आहे, आपला घन आहे. तर आपल्याला काय शिकायचंय, ह्या सगळ्या आकृत्यांना 2च फॉर्म्युले असतात. एक म्हणजे पृष्ठफळ आणि दुसरं म्हणजे घनफळ. बस, हे एक 2च फॉर्म्युले. ह्या सगळ्या ज्या आकृत्या आहेत ह्या सगळ्यांना फक्त 2 फॉर्म्युले आहेत, ते म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ. हे 2 फॉर्म्युले आपल्याला कधीही पाठ करायचे नाही, आकृती बघून फॉर्म्युले सांगायचे. मी जनरली तुम्हाला सगळे सांगतो, तुमच्या लक्षात येईल की बस किती सोपं काम आहे, फॉर्म्युले कधीही पाठ करावं लागणार नाही. तर जस्ट आपण एक आकृती आपल्या पुढे घन आहे म्हणून मी घनाचं सांगतो, जेणेकरून तुमच्या सगळ्या आकृत्यांचं लक्षात येईल. बघा, ही घन आहे. तर पृष्ठफळ म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं काय, पृष्ठफळ म्हणजे काय. बऱ्याच जणांना काय होतं, पृष्ठफळाचं क्षेत्र ते सूत्र पाठ करून घेतात, पण लक्षातच येत नाही पृष्ठफळ म्हणजे काय. तर पृष्ठफळ म्हणजे काय, साधीशी गोष्ट. याला किती पृष्ठ आहे मित्रांनो, किती पृष्ठ आहेत. हा घन आहे, ह्या घनाला टोटल 6 पृष्ठ आहेत. नीट बघा, 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 पृष्ठ आहेत. एकूण 6 पृष्ठ आहेत. तर मी याचं जर क्षेत्रफळ काढलं, तुमच्या पुढे हा दिसतोय बघा, याचं जर मी व्हाईट हा दिसतो, याचं जर क्षेत्रफळ काढलं, याचं मी क्षेत्रफळ काढणार आहे. तर बघा, हा एक चौरस आहे. चौरस आहे ज्याच्या सर्व बाजू सारख्या असेल त्याला आपण चौरस म्हणतो. तर हा चौरस आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग. असं मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढलं. तसंच मी ह्याचं काढलं, याचंही काढलं, याचंही काढलं, म्हणजे मी 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ काढलं. 6 पृष्ठांचं, याला एक पृष्ठ असता तर मी क्षेत्रफळ काढतो, परंतु याला एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, म्हणून आपण प्रत्येकाचं पृष्ठफळ सेपरेट काढतो आणि सगळ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज करतो, त्याला आपण पृष्ठफळ म्हणतो. एक पृष्ठ असेल, सिंगल पृष्ठ असेल, सिंगल प्रतल दिसतंय, एकच पृष्ठ आहे, याचं क्षेत्रफळ काढतो. राईट. एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, एकापेक्षा जास्त पृष्ठ आहेत, तर सगळ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याची बेरीज करायची, त्याला म्हणायचं पृष्ठफळ. घनफळ म्हणजे काय, कुठली तरी एक तुमच्याकडे 3D डायग्राम्स आहे, ज्याला उंची आहे, त्याला उंची असली पाहिजे, ही लांबी, ही रुंदी आणि त्याला काय असली पाहिजे, उंची. ही वृत्तचित्ती दिसते, इथे लांबी रुंदी दिसते म्हणजे वर्तुळ आहे आणि याला काय आहे, उंची आहे. अशी एक 3D डायग्राम्स असली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं घनफळ म्हणजे काय, त्याच्यात किती राशी मावते, किती एकक राशी त्याच्यात कॅपॅसिटी आहे मावण्याची आहे, आपण ते शोधणं म्हणजे घनफळ. घनफळ म्हणजे त्याच्यात एकूण किती राशी मावते हे आपण शिकणार आहोत. तर घनफळ म्हणजे दुसरं तिसरं नाही, याच्यात किती राशी मावते ते. बरोबर, याला घनफळ म्हणतो. घनफळासाठी एक सुंदर फॉर्म्युला आहे, एक वाक्य आपण शिकणार आहोत. जसं परिमितीसाठी शिकलो तर समद्या बाजूंची बेरीज, तसंच घनफळात पण आपण एक शिकणार आहोत, जेणेकरून तुमचे प्रत्येक फॉर्म्युला हा
पाठ होईल म्हणजे आकृती बघा आणि फॉर्म्युले सांगायचे. तर आपण एकेका आकृतीला सुरुवात करू 3D पासून. तर सर्वात पहिले आपण घेऊ इष्टिका चित्ती. तर इष्टिका चित्ती पहिली डायग्राम आहे आपल्या 3D डायग्राम्स मध्ये इष्टिका चित्ती आणि आपण बघत आहोत फॉर्म्युला सेक्शन. तर फॉर्म्युले कधीही पाठ करायचे नाहीत. बघा पहिली डायग्राम आहे इष्टिका चित्ती. बरोबर नीट बघा. ही आहे त्याची लांबी, सॉरी ही त्याची लांबी, ही त्याची रुंदी आणि ही त्याची इष्टिका चित्तीची उंची. याला किती फॉर्म्युले? 2 फॉर्म्युले. ओके. सर्वात पहिला आपण पृष्ठफळ काढू याचं. बघा पृष्ठफळ म्हणजे सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. नीट ध्यानात ठेवा, पृष्ठफळ म्हणजे सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. ही जी इष्टिका चित्ती आहे यालाही किती पृष्ठ आहेत? 6 आहेत. याला किती पृष्ठ आहेत? 6 आहेत. तर हा जो तळाचा एक पृष्ठ दिसतोय बघा, इथे लांबी आहे आणि इथे रुंदी आहे. हा आयताकृती पृष्ठ आहे, हे आयताकृती पृष्ठ आहे. तर ह्या आयताकृती पृष्ठ याच्यात जे 6 पृष्ठ त्यातले बघा, हा तळाचा पृष्ठ आणि त्याच्यावरचा सारखा आहे. बरोबर. जो इकडचा आहे डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा दोघं सारखे आहेत. बरोबर. तर असेच ह्या बाजूचा फ्रंटचा आणि बॅक साईडचा जसे आहे तसे दोघंही सारखे आहेत. म्हणजे जे तळाचं असेल तेच वरच्याचं क्षेत्रफळ असेल. म्हणजे येते ना लक्षात, जे तळाचं क्षेत्रफळ आहे ते सेम याचं आहे, जे डाव्या बाजूचं आहे ते उजव्या बाजूचं सेम आहे, जे समोरच्या बाजूचं आहे ते पाठीमागच्या बाजूचं आहे. मग आपण हा आयत दिसतोय तुम्हाला, आयत दिसतोय. आयताचं क्षेत्रफळ काय आपण बघितलंय, चौकोन चॅप्टर मध्ये बघितलं आहे की आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी. बघा लांबी गुणुले रुंदी. परंतु जे तळाचं आहे ते सेमवरच आहे. मग काय झालं, ह्या एकूण 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ काढायचं. तळाचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी, मग वरच्याचंही सेम आहे म्हणून लांबी गुणुले रुंदी. मग लांबी गुणुले रुंदी अधिक लांबी गुणुले रुंदी बरोबर 2 लांबी गुणुले रुंदी. 2 लांबी गुणुले रुंदी अधिक. आता बघा हा जो इकडचा पृष्ठ दिसतोय हा पण आयताकृती आहे, हा पण आयताकृती आहे. याचं जे आपण क्षेत्रफळ काढणार आहोत बाजू गुणुले म्हणजे सॉरी ब्रीड गुणुले हाईट म्हणजे रुंदी गुणुले उंची. तर इकडच्याचंही रुंदी गुणुले उंची, मग 2BH. आता समोरची जी बाजू दिसते ही काय आहे नीट बघा, ही जी समोरची बाजू दिसते ही आहे हाईट आणि आहे लांबी. लांबी गुणुले उंची, ही लांबी गुणुले उंची आणि बॅक साईडचे पण लांबी गुणुले उंची 2LH. बरोबर. हा जर मी 2 कॉमन काढला तर LB BH आणि LH. बरोबर. L बरोबर एकदा B घेतला, L बरोबर एकदा H घेतला आणि B आणि इथला B आणि इथला H मी कॉमन घेतो. म्हणजे 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक लांबी गुणुले उंची. अशा प्रकारे याचं काय होतं, पृष्ठफळ तयार होतं. एवढं फोडून सांगण्याची गरज काय. आता इथेही महत्वाचं ऐकायचं हे असं आहे आपल्याला की एक घर आहे, प्रश्न असा असतो आपल्याला, एक घर आहे आणि त्या घराच्या सर्व भिंतींना किंवा सगळ्या पृष्ठांना रंग द्यायचा आहे आणि प्रति चौरस फूट सेंटीमीटर मीटर असा आपल्याला काही 2 रुपये 5 रुपये 10 रुपये खर्च दिला आणि त्याची लांबी रुंदी उंची दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं जातं की त्याचे एकट्या पृष्ठफळ किंवा त्या घराला रंग द्यायला किती खर्च येईल. अशा वेळेस काय करतो आपण मित्रांनो, पूर्णची पूर्ण घन पृष्ठफळ लिहून घेतो. हा पृष्ठफळाचा पूर्ण फॉर्म्युला वापरतो. पण त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की जे घर आहे त्या घराच्या खालच्या बाजूला म्हणजे फरशीच्या बाजूला आपण तळाच्या पृष्ठभागाला कधीही रंग काम करत नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे पृष्ठ किती राहिले टोटल? 5. ह्या बाजूचा पाठीमागचा पुढचा आणि वरचा पृष्ठ असे 5 पृष्ठ आपल्याकडे शिल्लक असतात. त्या पण आपण पृष्ठफळ कुणाचं काढतो? 6 पृष्ठाचं. आपलं प्रश्नाचं उत्तर चुकतं. अजून पुढे चुकतं आपलं प्रश्नाचं उत्तर जेव्हा टाकीच्या आतील बाजूला आपल्याला रंग द्यायचा असतो. जेव्हा आयताकृती टाकी असेल, इष्टिका चित्ती आकाराची टाकी असेल तिथे आपल्याला रंग द्यायचा असतो, तेव्हा डाव्या उजव्या आणि तळाच्या भागाला आपण रंग देतो. परंतु वरच्या बाजूला टाकीचा रंग देता येत नाही, तिथेही 5 पृष्ठ असतात. मग अशा वेळेस आपल्याला तोडून ह्या प्रकारे आपल्याला काय करता आलं पाहिजे, पृष्ठफळ काढता आलं पाहिजे. म्हणून मी ह्या प्रकारे शिकवतो. अन्यथा हा फॉर्म्युला तुम्हाला कुठेही मिळेल.
परंतु तो का कसा आला, कशासाठी आणला, तर ते महत्वाचं आहे. तर इष्टकचितीचं पृष्ठफळ झालेलं आहे. आता घनफळ, इथून पुढे घनफळ फक्त एका वाक्याने होतं. जेणेकरून मी तुम्हाला 2D आणि 3D डायग्राम्स मध्ये विभाजन केलं होतं, घनफळ कसं काढायचं हे शिकवलं होतं. पुन्हा आज बघू की घनफळ कुठलीही आकृती असू द्या, घनफळ फक्त एका वाक्याने होतं. बरोबर, एका वाक्यात तुम्ही कुठल्याही आकृतीचं घनफळ काढू शकता. त्याचं वाक्य आपल्याला बघायचं आज. घनफळ काय, तर घनफळ कुठलीही आकृती असू द्या, फक्त एक वाक्य म्हणायचं, ते म्हणजे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. काय म्हणायचंय, नीट बघा, बरोबर, अगदी बरोबर. तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. नीट बघा, तळाचे क्षेत्रफळ, तळ हा तळ आहे, तळाचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, आयत आहे, आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. मी काय म्हणतोय, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, उंची उंची LBH, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. झालं, घनफळ सोपं आहे. ठीक आहे. आता इथे एक महत्वाचा प्रश्न असतो आपल्याला, इष्टिकाचित्तीचा कर्ण म्हणजेच काय, का याच्यामध्ये सर्वात लांब बाजू जी काय आहे ती कर्ण आहे, आणि इष्टिकाचित्तीचा कर्ण जसा चौरसामध्ये असतो त्याचप्रमाणे इष्टिकाचित्तीचा कर्ण हा, इष्टिकाचित्तीचा कर्ण बघा, L² प्लस B² प्लस H² इन रूट वर्गमुळात L² + B² + H² असा आहे. मी 2 मिनिटांसाठी बाजूला होतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ स्टॉप करून हे सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके, झालंय. तर पुढच्या आकृतीकडे जायचंय, ती म्हणजे वृत्तचित्ती. तिचं नाव काय आहे, वृत्तचित्ती. वृत्तचित्तीला खूप नाव आहेत. तिचं नाव आहे बेलन, पाईप, सिस्टम, दंडगोल, बेलन, अशी खूप सारे नावं तिला आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, पुढची आकृती आपली असेल वृत्तचित्ती. वृत्तचित्तीला काय म्हणलं जातं, तर दंडगोल. काय म्हणलं जातं, दंडगोल, पाईप, सिस्टम. ओके, राईट. तर आधी आकृती काढून घेऊ आपण जरा. ही हाईट आहे, ही त्याची रेडियस आहे, ही हाईट आहे, ही रेडियस आहे. 2 फॉर्म्युले. काय, 2 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला काय असेल आपला, ठरलंय ना आपला, पहिला घेऊ घनफळ. घनफळ वाक्य आठवलं पाहिजे. घनफळ तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. नीट बघा, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. काय आहे तळाचं क्षेत्रफळ, तळाचं क्षेत्रफळ काय, हा पेन दिसतोय, ही वृत्तचित्ती आहे. नीट बघा, हा काय आहे, पेन. हा वर्तुळ दिसतोय, बरोबर. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण बघितले, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय, पायर वर्ग. बघा, वृत्तचित्ती, पाईप, तर ह्यो पाईपच आहे. तळाचं क्षेत्रफळ म्हणजे हा भाग म्हणजे वर्तुळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आपण बघितलंय, 2D डायग्राम्स मध्ये बघितलंय, वर्तुळ बघितलंय, वर्तुळाचं क्षेत्रफळ पायर वर्ग. आपण पाय म्हणजे तेही शिकलोय, पायर वर्ग. झालं, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. उंची काय, h, हाईट पायर वर्ग h. झालं, वृत्तचित्तीचं घनफळ झालं काय, पायर वर्ग h. काय, वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पायर वर्ग h. राहिला काय पुढचा प्रश्न आपला, राहिलाय तो पृष्ठफळ. पण याचं पृष्ठफळ मात्र जरा 2 भागात आहे. कसं ते बघूत आपण. याला 2 पृष्ठफळ आहेत. एक आहे सपाट बाजूंचे पृष्ठफळ, सपाट बाजूंचे पृष्ठफळ, आणि दुसरं जे आहे ते वक्र पृष्ठफळ, आणि तिसरं जे आहे ते एकूण पृष्ठफळ. आता बघा, हा जो पाईप दिसतोय तुम्हाला, याला हा जो भाग दिसतोय तो कर्ववाला आहे, त्याला वक्र पृष्ठफळ म्हणतो. आणि हा जो सपाट भाग दिसतोय ते सपाट पृष्ठफळ, हे सपाटवाला. कधी कधी काय होतं, एखादा प्रश्न येतो, एखादा भरीव दंडगोल असेल आणि एखादा पाईप असेल तर याला इकडून होल असेल, इकडून होल असेल. म्हणजे ह्या प्रकारचा जर तुमच्याकडे प्रश्न आला, बघा, हा पाईप आहे, हा पाईप आहे, आणि याचं पृष्ठफळ काढायला सांगितलं तर तुम्हाला काय करावं लागेल, फक्त वक्रचं काढावं लागेल. परंतु हे जर दोन्ही बाजूने पॅक असेल तर हे सपाट बाजूचं, हे सपाट बाजूचं, आणि हे पूर्ण वक्र बाजूचं. मग अशा प्रकारे आपण याचं तोडून याचं काय काढणार आहोत, पृष्ठफळ शोधणार आहोत. तर सपाट बाजूंचं पृष्ठफळ, सपाट बाजू याला किती आहे टोटल, ह्या वृत्तचित्तीला किती आहे तर 2. बघा, हा एक वर्तुळ,
हा एक वर्तुळ, हा एक वर्तुळ, हा एक वर्तुळ. एका वर्तुळाचं पायर वर्ग, दुसऱ्या वर्तुळाचं पायर वर्ग, दोघांचं मिळून 2 पायर वर्ग. 2 पायर वर्ग. ओके. आता कोणाचं राहिलं? वक्र पृष्ठफळ राहील. वक्र पृष्ठफळ किती सोपं आहे? समजा हा पाईप आहे आपल्याकडे. बघा, हा पाईप आहे, दिसतोय? हा पाईप आहे, पाईप आहे, ह्याच आकाराचा आहे, ह्याच उंचीचा आहे, हा पाईप आहे आपल्याकडे, राईट. तर आता जो हा भाग दिसतोय तुम्हाला, हा जो भाग दिसतोय, हा वर्तुळ आहे. अरे मित्रांनो, दिसतोय ना? बघा, हा वर्तुळ आहे, बरोबर. ही वर्तुळाची कडा आहे, वर्तुळाची कडा आहे म्हणजे परिघ आहे, आणि परिघ किती असतो वर्तुळाचा? 2 पाय आर. म्हणजे जेवढं अंतर दिसतं हे किती आहे? 2 पाय आर. वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. आणि ही जी एवढं अंतर दिसतं ती उंची आहे. ही वृत्तचित्तीची काय आहे? उंची आहे. मग आता समजा हा पाईप मी इथून कट केला, ह्या प्रकारे आपण कट केला, तर तुम्हाला तो ह्या प्रकारे दिसेल. ही कसली आकृती आहे? ही कसली आकृती आहे नाही माहिती. आता बघा, ही कसली आहे? आयत. ही काय आहे? आयत. ही होतं वर्तुळाचा परिघ, हा होता 2 पाय आर, ही होती उंची h, हा झाला आयत. हे वक्र पृष्ठफळ आहे. मग आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ. मग याचं क्षेत्रफळ काय झालं? आयताचं लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच हे 2 पाय आर गुणिले उंची, म्हणजेच वक्र पृष्ठफळ किती झालं? 2 पाय आर एच. 2 पाय आर एच. बरोबर. किती झालं? 2 पाय आर एच. बस झालं. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? एवढ्यांची बेरीज करा. एवढ्यांची बेरीज करा म्हणजे काय? मी याला लिहिलं 2 पाय आर इंटू आर, 2 पाय आर वर्ग. मग 2 पाय आर आणि 2 पाय आर कॉमन झाले, 2 पाय आर कंसात इथला आर आणि इथला एच, आर प्लस एच. झालं. चालेल मित्रांनो, नीट बघा. वृत्तचित्ती, त्याचं घनफळ, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, 2 पाय आर वर्ग एच, त्याचं एकूण पृष्ठफळ आहे 2 पाय आर कंसात आर प्लस एच. पण ती कसं आलं आपल्याला? तर सपाट बाजूंचे पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ मिळून एकूण पृष्ठफळ भेटले. हेही तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचे, पुढच्या काळात जायचंय आपल्याला. ओके. तर पुढचा जो भाग आहे आपला, तर तो आहे पुढची आकृती, ती शंकू. काय आहे? शंकू. आता बघा, शंकू, शंकू माहित आहे तुम्हाला सर्वांना, कॉर्नेटो आईस्क्रीम, आपण जी आईस्क्रीम खातो ती. ओके. इथे ही हाईट आहे, ही रेडियस आहे, आणि ही एल आहे. एलला म्हणलं जातं तिरकस उंची. काय म्हणलं जातं? तिरकस उंची. याचे ही दोन फॉर्म्युले आपल्याला बघायचे. एक म्हणजेच घनफळ. घनफळ, चला याचं घनफळ मी काय म्हणालो होतो? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. परंतु इथे गंमत अशी झाली की भूमिती सांगते एका वृत्तचित्तीमध्ये 3 शंकू बसतात. एका वृत्तचित्तीमध्ये 3 शंकू बसतात. म्हणजेच हा याच्यापेक्षा 3 पट कमी आहे आणि हा याच्या 3 पट जास्त आहे. म्हणजेच याच्यामध्ये 3 शंकू ह्या प्रकारे बसतात. आता नीट बघा, बघा दिसतील तुम्हाला, याच्यात 3 भाग दिसतील. बरोबर. बघा, इथे 10 लिटर पाणी मावतं, इथे 10 लिटर पाणी बसतं, आणि इथेही 10 लिटर पाणी बसतं. जर याच्यात 10 लिटर बसत असेल तर याच्यामध्ये 30 लिटर बसतं. आणि हा इथे एक शंकू आहे, सारखेच रेडियस आणि सारखीच उंची असलेला, ज्याची त्रिज्या आणि उंची सारखा आहे, असा जर शंकू जर बसले तर ह्या वृत्तचित्तीमध्ये एकूण 3 शंकू बसतात. जर याच्यात 30 लिटरची कॅपॅसिटी असेल, त्याची 10 लिटरची असेल, बरोबर, याची 60 लिटरची असेल तर याची 20 लिटरची असेल. जर याचं घनफळ पायर वर्ग एच असेल तर याचं घनफळ जे आहे याच्या 1/3 असेल, 3 पट कमी असेल. जर 3 पट कमी असेल तर पाय आर वर्ग एच याचं घनफळ आहे. तर याच्या 3 पट कमी आहे, म्हणजेच मी याला 3 ने भागणार आहे, म्हणजेच 1/3 ने भागणार आहे. बरोबर ना? 3 ने भागणं म्हणजेच 1/3 ने गुणणं होय. बरोबर. म्हणजे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मला कुठून भेटलं एक घनफळ? हे मला वृत्तचित्तीवरून भेटलं. वृत्तचित्तीचं घनफळ येतं तुम्हाला पायर वर्ग गुणिले एच, तर त्याच्यावरून मला भेटलं 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे झालं शंकूचं घनफळ, हे वृत्तचित्तीवरून भेटलं. आता शंकूचं पृष्ठफळ शोधायचंय, तेही काही सेकंदात शोधू आपण. त्यालाही 2 घनपृष्ठफळ आहेत. अरे, यालाही किती पृष्ठफळ आहेत मित्रांनो? तर यालाही 2 आहेत. एक आहे सपाट बाजूंचं, दुसरं आहे वक्र पृष्ठफळ, आणि तिसरं जे असेल ते एकूण पृष्ठफळ. बरोबर ना? पृष्ठफळ जे सपाट बाजू, कॉर्नेटो आईस्क्रीम आपल्या पुढे टेबलवर आणून ठेवली जाते. जेव्हा त्याचा सपाट भाग असतो, तो आपण आईस्क्रीम असे पकडतो, त्यानंतर तो भाग काढतो. भाग काढल्यानंतर त्याला काही चिपटून येतो, जो गोल असतो तो म्हणजे पूर्ण वर्तुळ. जे आपल्या हातात आलेला असतो तो म्हणजे वर्तुळ. म्हणजे सपाट बाजू काय आहे?
वर्तुळ आहे आणि सपाट बाजूचं पृष्ठफळ म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ त्याचं किती असेल मग पाय आर वर्ग, कारण की तो काय आहे वर्तुळ. आता हे जे वक्र पृष्ठफळ आहे जो म्हणजे त्रिकोणी भाग आहे ते किती आहे, तर ते किती आहे पाय आर एल. किती असतं ते पाय आर एल. एल म्हणजे तिरकस उंची, एल म्हणजे काय तिरकस उंची, आर म्हणजे त्रिज्या, आणि ह्या दोघांची बेरीज केली की मला भेटतो पाय आर कंसात आर प्लस एल. मग ह्याच्यासारखं आपण याच्यामध्ये बदल करणार आर इंटू आर, इथला पाय आर आणि पाय आर कॉमन, आर आणि इथला आर तो आर प्लस एल. अशा प्रकारे आपल्या पुढे काय तयार होतो शंकू. मी एका मिनिटासाठी बाजूला होतो, तुम्ही हे लिहून घ्यायचे. ओके, तर पुढचा आपला भाग आहे मित्रांनो तो म्हणजे गोल. मग गोलाचे हे दोन प्रकार, कुठले प्रकार असतील दोन, तर गोल म्हणजे एक गोल आणि दुसरा अर्धगोल. आपण गोलाचं घेऊ आधी, मग अर्धगोलाकडे जाऊ. गोल हा पूर्ण गोल. ओके ओके, याचं घनफळ खूप सोपं आहे, 4/3 पाय आर घन, आणि याचं पृष्ठफळ आहे याचं पृष्ठफळ ह्या प्रकारे आहे. असं म्हणणं आहे यांचं की एका गोलाला गोळा बरोबर, गोळा बॉल चेंडू, तर त्याचं जे पृष्ठफळ आहे, त्याचा जो बाहेरचा रंग आहे, सफरचंद असेल तर त्याचा जो बाहेरचा लाल रंग आहे, लिंबू असेल तर त्याचा बाहेरचा पिवळा रंग आहे, तर तो किती असो 4 वर्तुळांच्या क्षेत्रफळा एवढा. किती 4 वर्तुळांच्या क्षेत्रफळा निवडा, तर एका वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय वर्ग, तर 4 वर्तुळांचं बघा 4 वर्तुळ बसतात त्याच्यात मोजून बघा. एका वर्तुळाचं जर असेल तर पाय वर्ग, तर 4 वर्तुळांचं असेल 4 पाय आर वर्ग. इथे घन आहे आणि इथे वर्ग आहे. हा झाला गोल. आता पुढचा भाग अर्धगोल. काय मित्रांनो अर्धगोल. बघा हा अर्धगोल, ही त्याची त्रिज्या. इथेही दोन, पहिला म्हणजे घनफळ बरोबर, याचं घनफळ किती 4/3 पाय आर घन, तर इथं असेल 2/3 पाय आर घन. इथे असेल पृष्ठफळ, याचं पृष्ठफळ यालाही 3 पृष्ठफळ, एक सपाट बाजूचं, दुसरं वक्र, आणि तिसरं ते एकूण पृष्ठफळ. आपल्याला असे तिघांवरही प्रश्न असतात म्हणून आपल्याला एवढं सगळं बघायचंय. आता सपाट बाजू काय बघा, एक पूर्ण सफरचंद आपल्याकडे आहे, पूर्ण गोल सफरचंद आहे, त्याचा पूर्ण जो लाल भाग दिसतो त्याचं पृष्ठफळ किती टोटल 4 पाय वर्ग. परंतु झालं असं की ते आपण मधोमध कापलं, वरचा भाग बाजूला ठेवला, आणि जो भाग आपल्याकडे सफरचंदचा आहे तो त्यातला बघा जो लाल भाग दिसतोय तुम्हाला बाहेरून, पूर्ण लाल भाग जो आहे तो किती आहे 4 पाय आर वर्ग पैकी 2 पाय आर वर्ग, कारण की जो होता पूर्ण हा 2 पाय आर वर्ग आणि हा 2 पाय आर वर्ग, मग किती राहील आपल्याकडे 2 पाय आर वर्ग. परंतु आपल्याकडे एक नवीन पृष्ठ तयार झाला, सफरचंद मधून कापल्यामुळे काय झालं, एक नवीन पृष्ठ झाला, जो व्हाईट भाग दिसतोय पूर्ण, हा जो नवीन भाग दिसतोय हे नवीन पृष्ठ तयार झालं, आणि पृष्ठफळ म्हणजे काय सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. मग नवीन पृष्ठ तयार झाला, तो मात्र गोल आहे, वर्तुळ आहे, आणि त्याचं क्षेत्रफळ किती असेल पाय आर वर्ग. म्हणून जो सपाट बाजूंचं क्षेत्रफळ असतं किंवा पृष्ठफळ असतं ते किती असेल पाय आर वर्ग. ओके, मग जो वक्र पृष्ठफळ आहे ना, जो पूर्ण 4 पाय वर्ग आहे, तर तो लाल भाग दिसतो सफरचंदाचा पूर्ण, तो किती असेल 2 पाय आर वर्ग. मग अशा प्रकारे अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ असेल 2 पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग बरोबर 3 पाय आर वर्ग, आणि पूर्ण गोलाचं जे पृष्ठफळ आहे ते 4 पाय आर वर्ग, आणि अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ जे आहे 3 पाय आर वर्ग. बघा गंमत त्याच्यात अशी होते की एक नवीन पृष्ठ तयार झाल्यामुळे 1 पाय आर वर्ग वाढलं, अन्यथा 4 पाय आर वर्गचं निम बरोबर 2 पाय आर वर्ग होतं, परंतु तिथे 1 पाय आर वर्ग वाढला, कारण की सपाट आहे म्हणून अशामुळे वाढला तो 1 पाय आर वर्ग. अशा प्रकारे झालं 3 पाय आर वर्ग. ओके, मी 1 मिनिटासाठी बाजूला होते, तुम्हाला हे लिहून घ्यायचे, त्यापुढे जायचं आपल्याला घनाकडे. ओके, बघा आता पुढची जी आणि शेवटची जी आपली आकृती आहे, मग ती आकृती संपल्यानंतर आपलं पूर्णचे पूर्ण 2D आणि 3D डायग्राम आणि फॉर्म्युला सेक्शन संपणार आहे. यानंतर आपण सुरू करणार आहोत यावरचे प्रॉब्लेम्स.
म्हणजे आपल्याला आता सगळेचे सगळे फॉर्म्युले तोंडपाठ झाले असं गृहीत धरून आपण यांचे फॉर्म्युले किंवा प्रॉब्लेम आपण सोडवायला घेणार आहोत. तर शेवटची आपली यातली आकृती आहे ती घन. बघा, हा आहे घन. घन म्हणजेच ज्याचे सर्व बाजू सारख्या असतात, ज्याची लांबी, रुंदी आणि उंची सारखी असते त्याला आपण म्हणतो घन. यालाही दोन फॉर्म्युले, एक म्हणजे घनफळ आणि दुसरं म्हणजे पृष्ठफळ. ओके. घनफळ म्हणजेच काय? काय बरोबर, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. तर आता बघा, ही लांबी, ही रुंदी, ही उंची, परंतु घनाच्या सगळ्याच बाजू सारख्या असतात. म्हणतो लांबी सारखी, रुंदी सारखी, उंची सारखी. तळाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग गुणिले उंची, म्हणजेच उंची म्हणजे पण बाजू, म्हणून बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणून होते बाजूचा घन. बाजूचा तीनदा गुणाकार म्हणजे बाजूचा घन. आता पृष्ठफळ, हा जो एक पृष्ठ दिसतोय तुम्हाला, हा एक चौरस दिसतोय, हा एक चौरस दिसतो. चौरसचं क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. आणि असे किती पृष्ठ आहेत याला? एकूण 6 पृष्ठ आहे, म्हणून 6 बाजूचा वर्ग. 6 बाजू वर्ग ह्याप्रमाणे याचंही आपल्याला पृष्ठफळ भेटतं. मग हे होतं घनाचं पृष्ठफळ. तर मित्रांनो बघा, आपण केली होती सुरुवात 2D आणि 3D डायग्रामच्या विभाजनापासून. तो एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर मी एक त्रिकोणावरती व्हिडिओ बनवलाय, त्यानंतर चौकोनावर, नंतर वर्तुळावर बनवलाय. त्यानंतर आज मी 3D डायग्राम्सवरती फॉर्म्युले कसे आपल्याला लक्षात राहतील, जेणेकरून आपला भूमितीतला सर्वात अवघड भाग जो आहे तो म्हणजे फॉर्म्युले लक्षात ठेवणे. तर व्हिडिओ वारंवार बघा, तुमच्या हळूहळू लक्षात येईल की आकृती बघून फॉर्म्युले कसे सांगायचे, फॉर्म्युले कधीही पाठ करायचे नाही. तर हे फॉर्म्युले एकदा का तुमचे सगळे व्हिडिओ क्लिअर करा, सगळे डायग्राम सगळ्या व्यवस्थित एका वहीवरती उतरून काढा, सगळे फॉर्म्युले बघा एकदा. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत ह्या सर्व डायग्राम्सवरचे प्रॉब्लेम्स आणि ॲक्च्युअल भूमितीचे प्रॉब्लेम्स कसे येतात आपल्याला परीक्षेला, आणि कमीत कमी वेळामध्ये या फॉर्म्युलांचा वापर करून आपण कसे सोडवणार आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.